एवढे फॉलोअर्स, एवढे प्रेम करणारे लोक आहेत. पण या सगळ्यांच्या मनात खूपदा असा प्रश्न येतो, की मी का तुकाराम मुंडेंना फॉलो करायचं? कोणत्याही एका व्यक्तीनं कुणीही इवन माझ्या मुलांनी सुद्धा मला फॉलो करू नये. तर माझं वास्तव्य अजूनही म्हणजे तेव्हा गावातून बस स्टँड आणि बस स्टँडहून तत्कालीन औरंगाबाद यामध्ये होतं. आता गेल्यानंतर बीडला गेल्यानंतर गेस्ट हाऊस आणि गेस्ट हाऊसहून ताडसोना जनरली असं होतं. ते रिजेक्शन आणि त्यानंतर सततचं स्वागत, त्यानंतर पुण्यात आज एवढं प्रेम, हा काय वाटतं पुण्याबद्दल तिथपासून? की एक स्पेशल तुमचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल? आता त्याच्या अगोदर आमलेट काय प्रकार मला माहीत नव्हता. कारण गावाकडे आमलेट बनवलेलं नव्हतं कधी. बिअर लावक्या. आता बिअर लावक्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला, की याला काय वाटलं मी दारू पितो असं होतं का? लोकांची ही तक्रार राहणार नाही का ही घेतल्यानंतर चढत नाही. कारण अशाही अनेकदा तक्रारी येताना दिसतातच. तर नमस्कार सर. म्हणजे एक महिनाभरापूर्वी हे ठरलं होतं, की तुमची मुलाखत घ्यायची. तेव्हा असं वाटलं होतं, की आपण घेतोय ती पहिली, दुसरी, तिसरी मुलाखत असेल. दरम्यान सपाटाच लागला, मीडियावाले मागेच लागले तुमच्या. मग आम्ही रोज बघतोय, तरी भीती वाटत होती. एक भीती ही होती, की मुलाखत होईल की नाही? म्हणजे कारण 2 महिने झाले अजून बदली नाही झाली तुमची. मला वाटलं आधीच होईल बदली, आपले प्रश्न गेले बोंबलत. पण तसं झालं नाही. म्हणजे तुम्हाला असं खूप काळ एका पदावर कंटाळा येत नाही का? आता लवकर लवकर बदलीची सवय झाल्यामुळे. मला फक्त फार गंभीरपणे, म्हणजे एवढे फॉलोअर्स, एवढे प्रेम करणारे लोक आहेत. पण या सगळ्यांच्या मनात खूपदा असा प्रश्न येतो, की मी का तुकाराम मुंडेंना फॉलो करायचं? 25 बदल्यांसाठी? टॉर्चरसाठी? त्रासासाठी? मग का लोकांनी फॉलो करायचं? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे एवढा त्रास असताना? थँक यू. मला कोणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या कॉन्शियसला फॉलो करावं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनबिल्ट, इनबॉर्न टॅलेंट असतं. ते फक्त ओळखायला यायला पाहिजे आणि ओळखून घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करावं लागेल. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस वस्तुतः तो चांगला किंवा वाईट नसतो. तो मुळात चांगलाच असतो. जी जडणघडण होते ती जडणघडण समाजाच्या माध्यमातून, आईवडिलांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन होतं त्याच्यातून होते. आणि म्हणून जे काही चांगले वाईट परिणाम होतात, तो जी आजूबाजूला चाललेलं वातावरण आहे त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो आणि त्याच्यावरती तो कार्य करतो. त्याच्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीनं कुणीही इवन माझ्या मुलांनी सुद्धा मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला, स्वतःच्या विचारावरती समाजामध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे समाजामध्ये म्हणजे स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करून समाजामध्ये पॉझिटिव्ह करावं ही अपेक्षा असते. आता तुम्ही म्हटला की माझ्या 25 बदल्या होतात किंवा एवढा त्रास होतो वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं बदल हा प्रोग्रेसचा अविभाज्य घटक आहे. आणि जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर आय थिंक माझ्यामध्ये जास्त चांगले बदल घडतात असं मला वाटतं. बदल फक्त नोकऱ्यांपुरता असू द्या. म्हणजे तरुणांना सांगतोय. पण आता मी बीडचा आहे, त्यामुळे पहिल्यांदा बीडबद्दल मला असं वाटतं विचारलं पाहिजे. मी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, की काही होऊ द्या, 1 वर्ष मुंडे साहेबांना बीडला पाठवा. फार गरजेचं आहे. तुम्ही बीडमध्ये शिकलात, बीडमधून बीडच्या एका छोट्या गावात शिकलात. तुम्हाला बीडची सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आणि न आवडणारी गोष्ट कुठली? वास्तविक पाहता मी बीडमध्ये कधी शिकलो नाही. मी ताडसोन्यामध्ये शिकलो आणि ताडसोन्यावरून तत्कालीन औरंगाबादला मी गेलो. म्हणजे बीडचा
माझं वास्तव्य अजूनही म्हणजे तेव्हा गावातून बस स्टँड आणि बस स्टँडहून तत्कालीन औरंगाबाद यामध्ये होतं. आता गेल्यानंतर बीडला गेल्यानंतर गेस्ट हाऊस आणि गेस्ट हाऊसहून ताडसोना जनरली असं होतं. अ, बीडची सर्वात मोठी आवडणारी जी गोष्ट आहे ती मला वाटतं की तिथल्या नागरिकांमध्ये बीडकरांमध्ये अफाट कष्ट करण्याची जी तयारी आहे ती सर्वात चांगली गोष्ट वाटते मला. आणि वाईट गोष्टी त्याच्या कमी आहेत. पण तिथं असं म्हटलं जातं की संधी जी आहेत त्या कमी आहेत. कारण तिथे इंडस्ट्रियलायझेशन नाही, इरिगेशन तेवढं नाही आहे. त्याच्यामुळं संधी ती कमतरता ही तिथली लिमिटेशन आहे असं मला वाटतं. पुण्यावर पण येणार आहे. पुण्यातली सगळ्यात गमतीशीर गोष्ट तुमच्या बाबतीत ही आहे की जेव्हा शिकायला इथे आले, MA ला इथे आले, तेव्हा पहिली रिजेक्शन तुमच्या आयुष्यातलं असेल मला वाटतं की हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तुम्हाला. या या पुण्यात शहरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं. या शहराने रिजेक्शन दिलेलं आहे त्यांना. एक पहिलं रिजेक्शन पुण्यात आपल्याला खूप वेळा मिळतंच, पुण्याचं ते वैशिष्ट्य आहे. पण आणि ते मजा पण येते जरा. तर ते रिजेक्शन आणि त्यानंतर सततचं स्वागत, त्यानंतर पुण्यात आज एवढं प्रेम, हा काय वाटतं पुण्याबद्दल तिथपासून? की एक स्पेशल तुमचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल? म्हणजे तेव्हाचं पुणे की आत्ताचं पुणे? नाही, जे पुणे आवडत असेल त्याबद्दल. नाही, आपण जो पहिला प्रसंग सांगितला की मला इथं हॉस्टेल भेटलं नव्हतं. BA झाल्यानंतर MAला ॲडमिशन घेण्यासाठी मी तर आलो होतो. अ, बसने आलो होतो. आपली लालपरी जी बस असते महामंडळाची. त्याच्या अगोदर मी पुण्याला कधी आलेलो नव्हतो. शिवाजीनगर बस स्टँडला उतरल्यानंतर तिथून विद्यापीठात जायचं होतं. तर पायी गेलो होतो. कारण एकतर माहीत नव्हतं किती दूर आहे, विचारून गेलो होतो. आणि आय थिंक मी पॉलिटिक्स विभागामध्ये, राज्यशास्त्राच्या विभागामध्ये ॲडमिशन मला MAसाठी घ्यायचं होतं, त्यासाठी आलो होतो. अर्ज घेतला, अर्ज भरला, मार्कशीट दाखवले. तिथं विभागामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ होता त्यांच्याकडे अर्ज दिला. त्याच्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन तर भेटेल, पण हॉस्टेल काय भेटणार नाही. म्हणलं हॉस्टेल भेटणार नाही तर मी दुसरीकडे राहू शकत नाही. आणि इथं किती हॉस्टेल, 4-5 हॉस्टेल काहीतरी सांगितले होते. पण ते ऑलरेडी तिथं बुक झालेलं असं सांगितलेलं होतं. आता मला माहीत नव्हतं बुक झालं नाही झालं. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही SP कॉलेजला प्रयत्न करा. म्हणून मी तिथून SP कॉलेजला गेलो. SP कॉलेजलाही ॲडमिशनचा तसा प्रॉब्लेम, मार्क्स BAला चांगले होते. ते झाल्यानंतरही हॉस्टेलचा प्रश्न होताच. आणि मग संध्याकाळच्या बसनी वापस जायचं ठरवलं. सकाळी आलो, ह्या दोन्ही ठिकाणी गेलो आणि वापस जायचं. म्हणजे माझा पुण्याचा प्रवास पहिला जो होता, बस स्टँडला उतरणे, विद्यापीठात जाणे, तिथून SP कॉलेजला जाणे आणि SP कॉलेजहून परत बस स्टँडला जाणे, हा माझा पुण्यातला पहिला प्रवास होता. आणि तिथून वापस गेलो. त्याच्यानंतर ॲडमिशन झालं किंवा नाही झालं, हॉस्टेल भेटलं किंवा नाही भेटलं हेही आम्हाला माहीत नाही. नंतर मी विचार पण केला नाही त्याच्यावरती. आणि नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि तिथंच UPSC करता करता MA पण केलं. दुसरी गोष्ट एक सांगायला आवडेल की हा मी प्रश्न विचारला का त्यावेळेस खरोखर किती हॉस्टेल होते, ॲडमिशन किती झाले, का भेटणार नाही, याच्यातला एकही प्रश्न मी विचारला कोणाला. मला वाटतं त्यावेळेस एक दुसरं द्वंद्व माझ्या मनात चालू होतं. ते कदाचित काही मुलांच्या बाबतीत घडतं, माझ्या बाबतीत घडलं होतं. ते यासाठी घडलं होतं की BA होईपर्यंत घराच्या बाहेर मी कधी पडलेलो नव्हतो. इन द सेन्स की गावातून गेलो होतो, पण औरंगाबादला भावाबरोबर राहत होतो. त्याच्यामुळं कुटुंबाव्यतिरिक्त, म्हणजे कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती आहे, याच्या व्यतिरिक्त मी इंडिपेंडंटली कुठंच राहिलो नव्हतो. ती एक अनामिक भीती होती. मी राहणार कसा? म्हणजे BA झाल्यानंतर, म्हणजे मी 10वी, 11वी, 12वीची गोष्ट करत नाही. BA झाल्यानंतर ही अनामिक भीती, मी राहणार कसा? घरापासून दूर राहायचं.
आणि काय फरक पडतो मग? तसंही हॉस्टेल भेटत नाही. तसा वापस गेलो होतो. आणि मग त्यानंतर UPSCची तयारी केली. UPSC तयार करताना काही काळ मी जयकर लायब्ररीतसुद्धा अभ्यास केला. आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SISCला जिथं मी अभ्यास करायचो, तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स असायचे त्या काळात, पण उर्वरित काळ कुठेतरी अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये MA करत होता राज्यशास्त्रामध्ये. त्याच्या रूमवरती पॅरासाईट म्हणून राहायचो. आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही. पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायच्या आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असा काहीतरी प्रकार होता. तिथे गेल्यानंतर एक 2-4 दिवस झालं बघतो तर तिथं ढेकणं एवढे होते, की ते झोपच यायची नाही. मी माझ्या मित्राला म्हणून, "तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो. एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाहीयेत" म्हटलं. आणि जयकरमध्ये मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे तिथं पण कधी काळ अभ्यास केलेला मी. तर हा जो कार्यकाळ होता, तर तो हा एक होता, की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली. पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो. अं, त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही. तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या. पाषाण रोडला. पाषाण रोडलाच ना बहुतेक किंवा बापट रोडला दोन्हीपैकी आहे. पाषाण रोडच्या बाजूनं येस, येस, तिथे. येस, येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. वाह! पुण्याचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पुण्यात येताना लोकांना वाटतं, की मी पुण्यात राहणार कसा? आणि एकदा राहायला लागल्यावर पुण्याशिवाय राहणार कसा? मग तो सोडतच नाही पुणे. पण आता तुम्ही चायनीजचा उल्लेख केला, संभाजीनगरला वडापाव किंवा फरसाण किंवा ऑमलेट असं बऱ्याच गोष्टी खाल्ल्यात तुम्ही. म्हणजे आम्हाला उगीच गिल्ट वाटतो, की आपण रस्त्यावर, गाडीवर खातो. पण तुम्ही पण खाल्लंय. आवडतं स्ट्रीट फूड कुठलं आहे तुमचं? म्हणजे कुठली डिश आवडते तुम्हाला? म्हणजे आवडत असं म्हणता येणार नाही, आवडत होतं असं म्हणू शकतो. काय असतं बऱ्याच वेळेस कंडिशनमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागतात. तुम्ही आमलेट पाव ज्याचा उल्लेख केला. ज्यावेळेस माझे मोठे बंधू इथं आहेत त्यांनी मला 10वीच्या वर्गात असताना औरंगाबादला आणलं. त्यावेळेस पुस्तकामध्ये लिहिलं बऱ्यापैकी हालाकीची परिस्थिती होती. तर स्टार्टिंगला आम्हाला काही ज्याला आपण प्रॉपर जेवण ज्याला म्हणू किंवा मेस हा काय प्रकार नव्हता. कारण घरून आणल्यामुळं त्याचे क्लासेस, त्याचं स्वतःचं, माझा खर्च. मग त्यावेळेस अशी व्यवस्था करण्यात आली होती, की तिथं जो बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती ऑमलेट पाव असतं. जे संभाजीनगरचे आहेत सध्या, त्यांना कदाचित माहीत असेल तिथं अप्सरा टॉकीज, अंबा टॉकीज, अंजली टॉकीज हा रोड आहे. आणि त्याच्यासमोर संध्याकाळच्या वेळेस हे भेळ, वडापाव वडापाव नाही तर आय थिंक भेळ आणि आमलेट ह्या गाड्या लागायच्या. आता त्याच्या अगोदर आमलेट काय प्रकार मला माहीत नव्हता. कारण गावाकडे आमलेट बनवलेलं नव्हतं कधी. तर मग तिथं खाल्ल्यानंतर भाऊने त्या वडापाववाल्याला सांगितलं, की हा ज्या ज्यावेळेस येईल त्या दिवशी येत जा. उधारी झाली की मी देत जाईल. मग बरेच वेळेस असं व्हायचं, की संध्याकाळचं जेवण नसायचं तर तिथं जाऊन ते खायचं.
ते स्टार्टिंगला काही कळायचं नाही की किती चांगलं आहे वगैरे. त्याची एवढी सवय होऊन गेली की नंतर त्याशिवाय दुसरं काही खाऊच वाटायचं नाही. तसंच तिथलं फरसाण एक प्रकार होता आणि त्याकाळीच मला आठवतं एक फरसाण आणि केळी हा एक आमचा स्टेपल डाएट होता. जसं आता आपण भाजी पोळी खातो तसं एक स्टेपल डाएट होतं किंवा विद्यार्थ्यांसाठी डब्बा असतो कोणत्या तरी मेसमधला असतो. अ, तसं आमचं ते स्टेपल डाएट होतं की शक्यतो रात्री फरसाण आणि केळी या पद्धतीनं. तर आत्ता जर मी ते खाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं 2 तासामध्ये मी बोलू पण शकणार नाही अशी परिस्थिती होईल. म्हणजे घसा एकदम पॅक होईल. त्यावेळेस ती इम्युनिटी होती आणि मग आता विचार करतो की ते तेल कसं वापरत होते. ते मी कसं खाल्लं असेल आणि आत्ता तिथं गेलं तर नेमकं काय होईल? तर तो एक स्ट्रीट फूड त्यावेळेस आवडायचा. आता मला कोणतंही स्ट्रीट फूड आवडत नाही आणि विशेष करून गेल्या 2 महिन्यात तर बिलकुलच आवडत नाही. गाड्या आहेत, नका जाऊ तुम्ही तिथे. आमच्या आवडत्या गाड्या. पण कसं असतं की परिस्थिती असते, अडचणी असतात, तेव्हा तुम्ही म्हणाल तसं काही आवडून जातं. आम्हाला तर नगरसेवक आवडतात, आमदार खासदार आवडतात. डायव्हर्स परिस्थिती आहे. पण मला एक तुमची गोष्ट कळत नाही. म्हणजे आता तुमचं आपण पुण्यावर बोललो, बीडवर बोललो. हे दिल्लीला गेले होते कॉलेजला असताना. आणि कॉलेजला असताना पुस्तकं घ्यायला दिल्लीला गेले होते UPSCची. एका हॉटेलमध्ये थांबले छोट्या आणि 2 दिवसांचा मुक्काम होता. आदल्या दिवशी पुस्तक घेऊन आला, तो वेटर आला हॉटेलमध्ये आणि साहेबांना प्रेमाने म्हटला, "साहेब बिअर आणू का?" आता एवढा प्रेमळ माणूस तुम्हाला भेटलाय, की "साहेब बिअर आणू का?" तर साहेबांनी हॉटेल सोडलं, त्याच रात्री परत आले. दिल्ली सोडून संभाजीनगरला आले. बिअर आणू का म्हणलं? म्हणजे का का असं? चांगुलपणाची काही किंमतच नाही. तो एक मोठा वेगळाच किस्सा आहे म्हणजे. अ, मला अचानक आता तुम्ही बोलला म्हणून तो आठवला. अ, त्यावेळेस मी जसं सांगितलं की BA झाल्यानंतर UPSC करायचं ठरलं होतं आणि त्यासाठी UPSC करायची सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जवाहर बुक स्टॉल हे फेमस आहे. एक तर ते पोस्टाने मागायचे किंवा तिथं जायचं आणि विकत घ्यायची. दिल्लीमधलं जवाहर बुक स्टॉल व्हेरी वेल नोन म्हणजे तत्कालीन जे कोणी अभ्यास करतील आता मला माहीत नाही आहे की नाही ते पण त्यावेळेस होतं कारण त्यावेळेस अशा नेट आणि ही काही परिस्थिती नव्हती. आणि भाऊनी सांगितलं की तू जा आणि पुस्तक घेऊन ये सगळे म्हणजे मला विषयाविषयी हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स माझे विषय होते जनरल स्टडीजचं आणायचं होतं. भाऊचा सांगण्याचा उद्देश होता असा की तू 2-3 दिवस राहशील तिथले काही क्लासेस वगैरे बघशील तिथले काही इंटरॅक्शन करशील म्हणून गेलो. तर ते करताना आय थिंक ही घटना आहे 96-97ची. ते करताना प्रथम रेल्वेमध्ये बसण्याचा प्रसंग तो 96-97ला औरंगाबादहून मनमाडला आणि मनमाडहून दिल्लीला असा तो प्रवास होता. तोपर्यंत मला ते रेल्वे स्टेशनला मी कधी गेलेलो नव्हतो. अगोदर फक्त एवढंच माहिती आहे की बीडहून औरंगाबाद जाताना जे रेल्वे रूट जातो त्याच्यावर बस थांबली आणि रेल्वे जर गेली समोर तर तेवढी रेल्वे बघितलेली. त्याच्यामुळे ते बोगी नंबर कसा वाचायचा, तो बोगी काय हे पण आयडिया नव्हती. गेलो, तिथून गेल्यानंतर मनमाडहून तिथं पोहोचलो. तिथं सर्वसाधारणपणे आय थिंक दुपारच्या आसपास पोहोचलो असेल. आणि मग तिथं पहाडगंज म्हणून एरिया आहे. अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तिथं वॉकिंगवर गेल्यानंतर फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर गेलो मला पटकन जायचं होतं. अंघोळ केली आणि जवाहर बुक डेपोला गेलो. जवाहर बुक डेपोहून घेतले, इंटरॅक्शन केली. JNUमध्ये गेलो नाही जायचं होतं. वापस आलो संध्याकाळ झाली होती तर सर 5च्या आसपास झाले असेल. तो वेटर आला तर तो आल्यानंतर तुम्ही जसं म्हणलं की बिअर लावू क्या? आता बिअर लावू क्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला की याला काय वाटलं मी दारू पितो असं होतं का? आता मला त्यावेळेस बिअर, दारू हा काय प्रकार माहीत नव्हता. म्हणजे दारू पितात तेवढं, दारूमध्ये प्रकार असतात हे मला माहीत नाही. बिअर आहे का आणखी काय आहे काय माहीत नव्हतं. म्हणजे अजूनही माहीत नाहीत. मला एवढा राग आला
आणि सर्वसाधारणपणे मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तिथल्या लोकांना हिंदी बोलता येतं, कारण निजामच्या काळामध्ये असल्यामुळे ती एक सवय आहे, जनरली हिंदी बोलतात. मग ते मी रागात त्याला विचारलं, क्या समझा अपने आप को आपने, मुझे बियर पूछते हो. ऐसा क्या हुआ, तो बियर ही तो पूछ रहा हूँ, दूसरा क्या कर रहा हूँ. आणि ॲक्च्युली त्या दिवशी माझं तिथलं हॉटेलचं बुकिंग होतं, राहायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी JNUला जायचं होतं आणि इंटरॅक्शन करायची होती मुलांबरोबर किंवा इथं काय करायचं होतं. मैं तुम्हारे यहाँ नहीं रहूंगा, बॅग पॅक केली, लगेच रेल्वे स्टेशनला निघालो. त्याच्यानंतर इथं कसं काय बियर कसं काय पाळू शकतात मला, म्हणजे इकडं फक्त बियरचं कल्चर आहे आणि इथं आपण अभ्यास करायचा. मला नाही करायचं. जेवढे पुस्तकं आणले होते बॅग घेतली, तिथून रेल्वे स्टेशन गाठलं. माझं तिकीट नव्हतं. मला अजूनही आता KK एक्सप्रेस आहे, कर्नाटक एक्सप्रेस म्हणतात ती गाडी, ते रात्री 9 वाजायच्या आसपास काहीतरी असते. ते तिकीट काढलं. रिझर्वेशन भेटण्याचं काही कारण होतं. KK एक्सप्रेस त्यावेळेस नेहमीच फुल असायची, अजूनही कदाचित शेवटच्या मोमेंटला तिकीट भेटण्याचं कारण नाही. आणि मग तिकीट काढताना मिळेगा नाही म्हटलं, काय करायचं, तर तुम्हाला तिकीट जो आहे तो तिथं पेमेंट करून देईल रिझर्व करून. म्हटलं ठीक आहे. ते काय भेटलं नाही. जनरल डब्यात, यू विल नॉट बिलीव्ह, जनरल डब्यात टॉयलेटच्या समोर दिल्लीपासून आय थिंक भुसावळपर्यंत तसंच आलो. भुसावळला उतरून बस पकडली, जळगावला गेलो, जळगाववरून औरंगाबादला आलो, पण मी तिथं काही थांबलो नाही. हा माझा पहिला दिल्लीतला अनुभव आणि त्या बियरचा अनुभव. सर, प्रश्न बियरचाच निघालाय, वातावरणही चिल्ड आहे. तर सेवन करण्यामध्ये दारू पण येते. तुम्ही सगळ्या कारवाया खाण्यावरच करणार आहेत का? नाही, आतापर्यंत फक्त म्हणजे पुण्यात ते नको ते पिऊन 20-20 लोक मरतायत. अत्यंत गंभीर प्रश्न आहे, म्हणून खरा विचारला. नाही, हा गंभीर प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की आपण जे सांगितलं की ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या काही प्रोसेसेस आहेत ते FDAच्या अधिकारात आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं FDAमध्ये, त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील त्या करायच्या. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात. ते आले, म्हणलं सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का. म्हणलं काय झालं. नाही, रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील, इथं पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू, म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं. काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान, 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबांचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो आणि कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो, ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची. म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे, म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काय मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे. आपण ज्या ट्रॅजेडीचा उल्लेख केला, त्या ट्रॅजेडीमध्ये बेसिकली ज्याला गावठी दारू जे काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स करून अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली खूप मोठे चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. इथली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मला टेक्स्ट आला, व्हॉट्सअप किंवा मेसेज आला. इमिजिएटली त्यावेळेस माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले चेक करा पुण्यामध्ये जी घटना घडली तिथलं काही केमिकल यूज केलं आहे का आणि कुठलं केलं आहे. माहिती पडल्यानंतर केमिकल यूज केलं असं प्रायमरी रिपोर्ट होता. केमिकल इंडस्ट्री जे आहेत मिथिल बेसिकली ते
ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे असे जे 7 प्रकारच्या एक केमिकल आहेत, जे की पॉयझनस सबस्टन्सेस म्हणतात त्याला. ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत आणि ते कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याची माहिती घेतली. ती नवी मुंबईत दिसलं, त्याचं गोडाऊन आय थिंक भिवंडीला भेटलं. इमिजिएटली त्याच रात्री आम्ही इन्स्पेक्शन केलं, सील केलं, FIR केला आणि पुढची कारवाई केली. त्याच्यानंतर आता मग सगळ्या जेवढ्या आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 800-900च्या आसपास अशा इंडस्ट्री आहे की त्यांचं आमचं लायसन्स आहे. त्याचं इन्स्पेक्शन केलं, बरेच त्याचे सस्पेंड केले. आता त्याची पुढची कारवाई चालू आहे. आम्ही ऑटोमेशन पण करणार आहोत. मुळामध्ये चुकीच्या पद्धतीचं केमिकल वापरून आणि त्यांना तिकडे डायव्हर्ट करण्याचा अधिकार नाही, की जे फक्त मेडिसिन्ससाठी किंवा कॉस्मेटिक्स किंवा इंडस्ट्रीमध्ये काही केमिकल लागतं, त्यांना यूज करण्यासाठी त्या पॉयझनस सबस्टन्सेस ॲक्टखाली जे काही 7 आता आहेत, त्यांना आपण परमिशन देत असतो. तर इथून पुढे ते ऑटोमेशन कसं होईल, म्हणजे तिथून जाणारा प्रत्येक इनव्हॉइस जो असेल, तो ज्या ठिकाणी जातो त्याचा डेटा त्यांनी आजही मेंटेन रजिस्टरमध्ये करणं अपेक्षित आहे. पण इथून पुढे तो ऑटोमेशनच्या माध्यमातून आपल्याला कळेल. अशी व्यवस्था करूया जेणेकरून ते डायव्हर्ट होणार नाही. असा आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये चालू आहे. आता आम्ही काय बातम्या वाचतोय, ओल्ड मंकवर पण कारवाई झाली आहे. आता इथून पुढे बऱ्याच ब्रँडवर आता लोकांची ही तक्रार राहणार नाही का ही घेतल्यानंतर चढत नाही. कारण असे अनेकदा तक्रारी येताना दिसतातच. तर ओव्हरऑल उद्या असं नाही होणार ना का तुम्ही एक्साईजच्या याच्यात पाय घालतायत आपलं? नाही, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये त्यांचा रोल टॅक्सच्या बाबतीत आणि त्यांच्या लायसन्सच्या बाबतीतचा आहे. माझा रोल त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत, इन्ग्रेडियंटच्या बाबतीत, ब्रँडिंगच्या बाबतीत आणि मार्केटच्या बाबतीतला आहे. तर क्वालिटीबद्दलच बोलत होतो सर. येस, येस. त्याच्यामुळे क्वालिटी जे प्रोडक्शन असेल, जे सेल असेल, तर त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ते आम्ही त्याचा अभ्यास पण केलेला आहे. त्याचे रेग्युलेशन्स आहेत, ते इम्प्लिमेंट करायचे आहेत. आजच्या डेटला कारण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात ती फूड सेक्टरवरती, आपल्या वेगळ्या सेक्टरवरती, जसं आपण प्रोहिबिशनवरती काम केलं, हॉटेल्सवरती काम चालू आहे, दुधावरची चालू आहे, पनीरवरती चालू आहे, ऑइलवरती इन लाईनअप आहे, एडिबल ऑइल ज्याला मग ते सगळे आहेत. तर ह्या फूड सेक्टर एवढा मोठा व्हास्ट विषय आहे की आपण जेवढ्या गोष्टी खातो त्याची क्वालिटी म्हणण्यापेक्षाही स्टँडर्ड आणि त्याची सेफ्टी हा FDA चा ओव्हरऑल रोल आहे. त्याच्यामुळे फूड सेफ्टी आणि फूड स्टँडर्ड्स हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सर्वांचा असतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं काय झालेलं आहे की आपण बाहेर खायला जाताना मला टेस्टी खायचं आहे, मला स्पायसी खायचं आहे, मला असं खायचं आहे, ऑइली खायचं आहे. ही आपल्याला एक फूड हॅबिट झालेली आहे आणि आय थिंक वी नीड टू रुली टू इट. आपल्याला ते रूल करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः जे कन्झम्पशन खूप कॉमन मॅस सर्वजण करतात, तो एरिया आम्ही चूज केला प्रायोरिटीवरती. मग तो दूध असेल, हॉटेल्स असतील किंवा आता ऑइलच्या बाबतीतलं असेल. परंतु सगळे जे फूडचे प्रकार आहेत आणि सगळे जे बेव्हरेजेस म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक हे आहेत, हे सुद्धा आपल्याला कारवाई करायची आहे. प्रश्न असा आहे की आपण, कारण क्वालिटी ही खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे, पण स्टँडर्ड्स आणि सेफ्टी ही ऑब्जेक्टिव्ह टर्म आहे आणि स्टँडर्ड्सप्रमाणे फूड असावं. जे काही स्टँडर्ड डिसाइडेड आहे ते स्टँडर्ड डिसाईड करण्याची एक पद्धत आहे. सायंटिफिक कमिटी असतात नॅशनल लेवलला, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला म्हणतो, तिथं ते ठरवले जातात आणि मग त्याचे नियम बनतात की हे पदार्थ असे जे कोणत्या स्टँडर्डचे असतील. ही पद्धत आपल्याकडे 2011च्या पूर्वी नव्हती. कारण 2011 पर्यंत प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट होता, म्हणजे ज्याला भेसळ प्रतिबंधित कायदा असं म्हणून 1954चा, आणि ते 1955चे रूल होते, त्यानुसार आपण चालवत होतो. 2006ला हा नवीन कायदा पास झाला, 2011 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. आणि म्हणून हा पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेटिव्ह ॲक्ट 360 डिग्रीचा चेंज 2011 पासून आला. कारण फक्त भेसळ थांबवणे आणि आत्ता फूड प्रत्येक आयटम हा स्टँडर्ड आहे आणि सेफ आहे याप्रमाणे बनवणे आणि त्याप्रमाणे सर्व करणे, हा जो भाग आहे यासाठी वेळ लागतोय. तो ऑब्व्हियस याच्यामध्ये फूड बिझनेस ऑपरेटर जे आहेत, धंदा करणारे व्यावसायिक आहेत, यांना चेंज करावं लागेल. ॲज अ फूड रेग्युलेटर आमची जी FDA म्हणून काम करतो त्यांनाही त्याच्यामध्ये चेंज व्हावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हे फूड चाललेलं आहे, हे जे नागरिक आहे, जे कंझ्युमर्स आहेत, यांनी सुद्धा त्या बाबतीत अवेअर होणं, सजग राहणं आणि क्वेश्चन करणं, या तिन्ही फ्रंटवरती काम करावं लागेल. त्याच वेळेस आपली जी इकोसिस्टम आहे ती व्यवस्थित काम करेल. आपण जर बघितलं असेल तर डिजीज बर्डन एक प्रकार असतो, ज्याला आपण टर्म आहे. 1947 म्हणजे इंडिपेंडन्सच्या आसपास भारतामध्ये कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण जवळजवळ 70% आसपास होतं.
म्हणजे ज्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागते औषधाच्या आधारे. कारण तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, व्हायरल झालं, त्याच्यामधून तुम्हाला औषध देऊन बरं होतं. आजची जर परिस्थिती बघितली आपण भारताची, तर नॉन कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण 65-70% दरम्यान गेलं, म्हणजे रेशो रिव्हर्स झालेला आहे. आता हे नॉन कम्युनिकेबल डिजीजेस काय आहेत? तर नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणतो आपण अगदी BP पासून तुमचं शुगर असेल, ओबेसिटी असेल, कार्डियाक अरेस्ट असेल, हे सगळे जे प्रकार आहेत हे नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणतात. आणि हे होण्यापाठीमागचं एक मेजर कारण आपण ज्या प्रकारचं अन्न खातो हे आहे. ज्या प्रकारचं अन्न खातो, म्हणजे आपण शुगर ज्याला HFSS म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर, हे जे प्रॉडक्ट खाल्ले तर त्याचे परिणाम आपल्या बॉडीवरती, माइंडवरती, इंटेलेक्च्युअलवरती होतात. आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे. तर आपल्या जे फूड हॅबिट आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने हे स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही जो रोल करतोय सध्या FDA म्हणून, जे स्टँडर्ड्स आणि सेफ्टी मेजर्स आहेत कायद्याने दिलेलं, ते FBO म्हणजे फूड बिझनेस ऑपरेटर्स यांनी पाळावेत. आणि ते इम्प्लिमेंट होतंय की नाही हे आम्ही बघावं. हा दोघांचा भाग झाला. आणि नागरिकांनी याच्याबद्दल क्वेश्चन करायला शिकावं. आपण जे खातोय ते वाचावं, एक्झॅक्टली आपण काय खातोय, त्याच्यावरती लिहिलं आहे काय, फक्त एक्सपायरी डेट आहे, फक्त किंमत किती आहे एवढंच न बघता त्याचे इन्ग्रेडियंट जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, म्हणजे त्याच्यात शुगर किती आहे, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स किती आहेत, न्यूट्रिएंट्स किती आहेत, ॲडिटिव्ज किती आहे. कारण वरती लिहिलं असतं काय XYZ की मँगो ज्यूस, आणि मँगो ज्यूसचं त्याच्यात ॲक्च्युअल प्रमाण 10% पण नसतं, शुगरचं प्रमाण जास्त असतं. तर हे जर वाचलं तर त्याचा परिणाम मग आपण ते घ्यायचं, सेवन करायचं की नाही करायचं हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. किंवा काही जे असतात याच्यामध्ये लिहिलं असतं की ॲडवायझरी असते, आणि ॲडवायझरी म्हणलं की 18 वर्षाच्या खालील मुलांना किंवा लॅक्टेटिंग वुमन किंवा प्रेग्नंट वुमन यांना ॲडवायजेबल नाही, तरी आपण ते पितो किंवा ते खातो. तर हे ज्या ॲडवायझरी आहेत त्या सायंटिफिक आहेत. याच्यात की मला आज वाटलं, आज रात्रीतून मला काहीतरी स्वप्न पडलं, उद्या सकाळी लावलं, असा काही प्रकार होत नाही. त्या सायंटिफिक कमिटीच्या आधारे विचारविनिमय करून त्याला काहीतरी सायन्स बेस्ड स्टँडर्ड्स फूडमध्ये आणलेले आहेत ते. तर हे जर केलं तरच आपल्या फूड हॅबिट्स चेंज होतील, त्या बेटरमेंटसाठी होतील. तर त्याच्यावरती काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने आमचे पावलं चालू आहे. सर, आता तुम्ही इतक्या रेड करताय, म्हणजे वेगवेगळे छापे पडतायत, हॉटेलवर पडतायत, कॅन्टीनवर पडतायत, हायकोर्टच्या कॅन्टीनवर पण छापा पडला. त्या हायकोर्टचा जो कॅन्टीन चालक आहे तो कधी असं म्हणाला नाही का, एखादा कॉक्रोच निघाला तर काय होतं त्याच्यात? त्या अन्नाच्या डिशमध्ये एखादा कॉक्रोच असेल तर काय होणार? काय चालेल, एखादा कॉक्रोच तर चालतोच ना. आय थिंक कॉक्रोच काय असतं आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये कळलेलं आहे. त्यांना कळलंय. कारण कॉक्रोच असा आहे, त्याला कुठेही फेगा, तिथून तो जन्म घेतो लगेच. तर ती जी जोक्स अपार्ट, पण ती जी हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ह ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काहीतरी हिअरिंग झाली होती. त्या हिअरिंगमध्ये काहीतरी विषय आला की तुम्ही फक्त प्रायव्हेटवर करता का, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट, सेमी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट याच्यावर करता. आम्ही सांगितलं आम्ही सगळीकडेच करतो. मग आमची तपासली आहे का, तर ते म्हणले नाही आहे. तपासून घ्या. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासले, एवढंच केलं बाकी काय नाही. एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी झाली का? एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी हा, मूळ विषयावर बंद पडला. नाही, माझ्या कार्यालयात पण आहे, तिची पण तपासणी झालेली आहे. वा. अगोदर माझी स्वतःचीच केली आहे. नाही तुम्ही सुरुवात एक तर त्यांना असं विचारलं की तुम्ही काय काय बदल, आम्ही काहीच विकत नाही, फक्त चहाच देतो फक्त म्हणे. मग त्याच्यामध्ये मला जरा साखरेचं प्रमाण कमी ठेवा, नाही ते HFSS प्रॉडक्ट व्हायचा तो, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचे. सर, घरात वहिनींना कधी नोटीस दिली का हो, आजची भाजी अशी? घरात नोटीस आपली देण्याची एवढी अजून ताकद नाही, आपल्याला भेटत असत.